नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल. आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यासाठी यूट्यूबवरती एक छोटेसे प्रकरण घेऊन त्याचे व्हिडिओ आपण अपलोड करतोय. तर सगळ्यांना बाळांनो या पुढे आता तुम्हाला गुणाकार व्यस्त हे एक वेगळ्या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगणार आहे. बरेच विद्यार्थ्यांची मला कमेंट येत होत्या की सर आम्हाला गुणाकार व्यस्त या टाईपचं उदाहरण जरा समजून सांगा. म्हणजे जे तुम्हाला स्क्रीनवर उदाहरण दिसतंय का, अशा टाईपचं उदाहरण. बरेच मुलं मला फोटो पण पाठवते की सर या टाईपचं उदाहरण आम्हाला जर समजून सांगा, जर आम्हाला अडचण जाते. त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी असल्यामुळं आज मी तुमच्यासाठी हे उदाहरण घेऊन आलोय. आज जास्त काय नाही, याची फक्त मी 5च उदाहरण घेऊन आलोय. ती उदाहरणे आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे. व्यवस्थित बघा, मेरिटचंच उदाहरण आहे तुम्हाला, तुमच्यासाठी, कारण तुम्हाला हे अवघड वाटतंय म्हणून ना, ते मी तुम्हाला समजून सगळं सांगणारच आहे. तर बघा, त्याच्या अगोदर आपण मॅथ्स बाय तुपे सर या नावाने प्ले स्टोअरवरती गणित आणि बुद्धिमत्तासाठी आपण एक ॲप आणले. बरेच विद्यार्थ्यांनी ते ॲप घेतले, विद्यार्थ्यांनी काम पण चालू केले. त्या विद्यार्थ्यांना बेसिकची पण बॅच दिली, रेग्युलर बॅच पण आपली चालू झालेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना ते ॲप आवडते. कमेंट पण विद्यार्थ्या तशी येतात, रिप्लाय येतात की सर खूप मस्त ॲप आहे. तर सगळ्यांनी काम चालू केले. ज्या विद्यार्थ्यांनी अजून ते ॲप डाउनलोड केलं नसेल, डाउनलोड करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि ते ॲप परचेस करा आणि तुमच्या कामाला सुरुवात करा. अजून भरतीचं वातावरण थोडंसं लांब आहे, तोपर्यंत ॲप घ्या, बॅच कंप्लीट करा, म्हणजे तुम्हाला रिव्हिजनला वेळ मिळेल. नंतरची ॲप घेणार आहे त्यापेक्षा आता जर ॲप घेतलं तर तुम्हाला फास्टॅग बॅचला वापर करता येईल, कारण अचानक भरतीमध्ये अभ्यास होणार नाही. त्याच्यामुळे ज्यांना ॲप हवा आहे त्यांनी आपली बॅच घेऊन टाका. चला तर बाळांनो, गुणाकार व्यस्त काय, आता या शब्दाचा नेमका अर्थ काय तेच तुम्हाला जर पटवून द्यायचंय. यावर पुढं पुस्तकी भाषा पण सांगणार आहे आणि आपल्या भाषेत पण तुम्हाला मी सांगणार आहे. बघा इकडे कसा कुठला शब्द आलाय बाळांनो, गुणाकार व्यस्त. बघा, मला एक सांगा, सगळ्यांना उलट करायचं माहिती आहे का रे? एखाद्या संख्येला उलट करायचं म्हणजे डोक्यावर उभं करायचं. तुम्ही सगळे व्यायाम करणार गडी आहेत, डोक्यावर उभं राहायला येते की तुम्हाला? मला सांगा, 2/7 आहे, मला याला डोक्यावर उभा करायचा आहे म्हणजे उलट करायचं. या करा बरं उलट, याला 7/2 संपलं. यालाच म्हणायचंय बाळांनो गुणाकार व्यस्त. एवढा साधा सोपा अर्थ आहे. काय, दिलेल्या संख्येला उलट करा, संपला विषय. अजून बघा आता हे बाळांनो, 2/11 आहे, याचा गुणाकार व्यस्त करा म्हणजे 11/2 करा, संपलं उत्तर. बरोबर ना? यावर मी म्हणतोय फक्त 12 आहे, याचा गुणाकार व्यस्त करा, तरी मला करायचा आहे गुणाकार व्यस्त. मग मी काय करणार माहितीये का, तुझ्या खाली गुपित 1 असतोय ना, आणि मग मी उलट करणार आहे. 1/12 कुठे नाही कळलं सांगा बरं? ओके, आता सांगा, समजा -5/9 आहे, याचा गुणाकार व्यस्त करायचा आहे. वजाचं चिन्ह हलवायचं नाही, ते जाग्यावर राहतं. वजा जाग्यावर ठेवा आणि फक्त अंकाला डोक्यावर उभा करा. 9/5 संपलं. कोणाला नाही कळलं सांगा बरं? एकमेकाच्या अंकाला उलट करायचंय. आता हे सांगा बरं, ए अधिक बी आहे आणि मी असं म्हणतोय याचा गुणाकार व्यस्त करा. आता कसा, असं ना, बी/ए असं ना, चूक, असं अजिबात करायचं नाही. हे बाळांनो, असं अजिबात करायचं नाही. तर ऐका मी काय सांगतोय ते, गुणाकार व्यस्त करताना उलटच करायचंय. या दोघाला अंशात पकडायचं आणि खाली 1 लिहायचा. आता तरी करता येईल का नाही? करा बरं उलट. 1 काय, ए अधिक बी, कुठं नाही कळलं? ह्याची गरज आहे तुम्हाला? कळला? आता सांगा बरं, यम अधिक एन आहे, याचा गुणाकार व्यस्त करा. 1 लिहिणार आणि करा उलट मग, 1/m अधिक एन. मला वाटतं कळलं असेल सगळ्यांना, बरोबर ना? या आता सांगा बरं, येतानाच मी असा दिलाय आणि आता म्हटलंय याचा गुणाकार व्यस्त करा. आता काही 1 लिहायची गरज आहे का? आता उलट करा बरं. ए अधिक बी कुठे गेला? वर, आणि खाली कोण आला? 1. संपलं उत्तर. कळलं का नाही कळलं? ओके,
चला मग बाळांनो, आता अजून थोडस तुम्हाला मला पटवून द्यायचं. कसं बघा आता, मला सांगा रे बाळांनो, 2a अधिक 5 बरोबर बाळांनो आहे समजा 15. मला हे सोडवायचंय. मी युट्यूबला पण व्हिडिओ टाकलेत बरं का याचे, चलाची किंमत काढण्याचं. मग तुम्हीच सांगा बरं, याची जर मला किंमत काढायची असेल तर मला कुणा कुणाला पलीकडे पाठवावं लागेल? अगोदर 5 ला पाठवणार, खरं आहे का नाही? 2a बरोबर 5 पलीकडे जाऊन काय झाला? अधिकचा वजा झाला ना. मग सांगा एकदम मला, 15तनं 5 गेले किती? 10. येतंय बरं का तुम्हाला हे. आणि नंतर येला 2 कसा आहे? गुणाकार. गुणाकाराचा काय होईल रे? भागाकार. ये बरोबर, मग 10 ला 2 ने भागा, किती उत्तर आलं? येच 5 आलं. संपलं. याची तुम्हाला गरज आहे बरं का. अजून एक मला सांगा बरं, समजा मी असं म्हणतो या, 2a अधिक आणि कंसात वजा 3 आहे बरोबर समजा 52 आहे. तर तुम्हीच मला सांगा आता, की अशी जर दोन चिन्ह शेजारी आली तर बाळांनो पहिलं चिन्ह बदलायचं असतं. ही काळजीपूर्वक बघा बरं का. दोन चिन्ह जर शेजारी आली तर पहिलं चिन्ह बदलायचं असतं. आणि मग सांगा बरं आता काय करणार? 2a आणि बदला की मग पहिलं चिन्ह, अधिकचं वजा करायचं. कधी करतात? दोन चिन्ह शेजारी आली की पहिलं चिन्ह बदलायचं. आणि 3 तासात. आता सांगा कोण पलीकडे जाणार? वजा 3चा अधिक 3 होणार ना. मग 2a बरोबर 10, तर a बरोबर भागा 2 ने त्याला 5 उत्तर आलं. कळलं का नाही सांगा? चला आता तुम्हाला 2-3 कन्सेप्ट मी सांगितल्या त्या, आता खऱ्या अर्थानं तुम्हाला उदाहरण सोडवायची ती. बघा कसं आता मग या. हा बघा आता, तर त्यांनी असं सांगितलं या, काय बघा आता दिसतंय का बघा, 1 छेद यम अधिक येन आहे, याचा काय करा? गुणाकार व्यस्त करा. मी आताच म्हणले गुणाकार व्यस्त करणं म्हणजे उलट करणं, पण कुणाचा? याचा. करा बरं याला उलट. यम अधिक यन वर आणि त्याला गुपित खाली कोण आहे? 1. होणार का नाही उलट? होणार की. सांगा आता, याची किंमत त्यांनीच दिली या, गुणाकार व्यस्त करून किती येतं या? तर वजा 19 येतं या. ह्या की मग त्याच्या पुढे वजा 19. कुणाला नाही कळलं सांगा? आता पुढे जाऊन मी असं म्हणणार आहे, सांगा बरं कुणाच्या छेदात 1 लिहितात का रे? कशाला लिहायचं आहे? मी त्याला पुसून टाकतो, काहीच गरज नाही लिहायची. सांगा आता कुणाला नाही कळलं सांगा? मग हे काय? यम अधिक यन बरोबर किती आहे? वजा 19 आहे. कळलं? परत सांगू या इकडं, 1/यम अधिक यन आहे, याचा काय करा? गुणाकार व्यस्त करा. म्हणजे काय करा? उलट करा. करा बरं उलट. यम अधिक यन आणि छेदात कोण आहे? 1 आहे. नाही लिहिला तरी चालतो, पण असं त्यात लिहितो मी बरोबर. का माहितीये का? हीच संख्या त्यांनी सांगितलं या, किती आहे? वजा 19. लिहितो की वजा 19. संपलं. कुठं नाही कळलं सांगा? पण आता हे दोघ आहेत ना, तर मी याच्या बी छेदात 1 लिहितो बघा असा. आता दोघाचा मी कट करू शकतोय का नाही? पण जाऊ दे आता लिहिलाय. आणि आता मधी बरोबर चिन्ह आल्यामुळं यांचा करायचा तिरकस गुणाकार. करा बरं तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार केल्यावरती मला सांगा, 1 ने ह्या दोघाला गुणल्यावर काय येईल सांगा बरं? तेच येईल का नाही? यम अधिक यन. आणि बरोबर 19 ले 1 ला गुणाबर तेच येणार. 19 1 19. पण वजाचं चिन्ह आलं बघा. आलं बघा उत्तर आता तुम्हाला. आता त्यांनी कशाची तरी किंमत दिली या. कुणाची दिली या? यांची. ठेवा की मग यांच्या जाग्यावर काय? वजा 4. यम अधिक आणि यांची किंमत वजा काय आहे? 4 बरोबर वजा 19 आहे. थोडंसं मला पटवून द्यायचं म्हणून पायरी वाढवतोय बरं का मी. आणि आत्ता मी म्हटल्याप्रमाणे दोन चिन्ह शेजारी आली की काय होणार? पाहायचं चिन्ह बदलणार ना. यम वजा 4 बरोबर वजा 19.
कुठं नाही कळलं सांगा. आणि आता हा -4 इकडे येऊन काय होणार सांगा बरं. -4चा +4 होणार का नाही. मग बघा मी इथं लिहितो. यम बरोबर कुणाकडे आला -19 कड आणि काय झाला +4. कसला 4 झाला +4. बघा मी काय म्हणतो या. एकच मिनिट बाळांनो, परत एकदा बघा काय म्हटलंय मी. यम जाग्यावर राहिला -19 तासात आणि पलीकड जाऊन -4चा +4 झाला. सांगा बरं आता दोघांचं उत्तर काय येईल. वेगवेगळी चिन्ह आल्यावर वजाबाकी होती का नाही रे. मग 19 आणि 4ची वजाबाकी 15 आणि त्या मोठ्या अंकाचं चिन्ह कसला 15 -15. संपले की उत्तर. कुठे ऑप्शन नंबर 3 बघा बरं आहे का. -15 संपलं उत्तर. आता मी तुम्हाला पहिल्यांदा शिकवते नका मला हे सगळं पटवून द्यायला लागतंय. आता मला माहित नाही तुम्हाला हे येतंय का नाही ते, म्हणून मला पटवून द्यावं लागतंय. ऑफलाईनच्या बॅचला हे सगळं पोरांना माहिती असते. चिन्ह कसं बदलायचं, चल कसं पलीकडे टाकायचं. त्यामुळं तुम्हाला जास्त पटवून देतोय मी. तुम्हाला जे माहिती असेल तर तुम्हाला लगेच येणार आहे. मी ह्यातल्या पायऱ्या कमी करू शकलो असतो, पण मला तुमची आयडिया नसल्यामुळं पटवून देण्यासाठी मी सांगतोय असं. ओके, ज्याला येतंय त्याने पायऱ्या कमी केल्या तरी हरकत नाही. या अजून एक घेतो म्हणजे पटेल जरा चांगलं तुम्हाला. या इकडं सेम आताच्या सारखं आहे बघा. काय बघा मी आता पायऱ्या कमी करणार आहे बरं का बांधनो. 1 काय L+K ची गुणाकार व्यस्त. आला का गुणाकार व्यस्त. मग करा की गुणाकार व्यस्त. L+ काय K केला की उलटा. आता नका 1 खाली लिहू, काय गरज आहे. मगाशी बघितलं की आपण नका लिहू. बरोबर त्यांनीच सांगितलंय उत्तर किती आहे तर -9 आहे. केली का नाही पायरी 1 कमी. मी मला कळलं ना उलट केला 1 खाली येणार आहे. गरज नाही मला. सोडवा आता चला. आता किंमत ठेवा कुणाची के ची काय -5. आता तुम्हाला आयडिया याय पाहिजे की -5 ठेवायची म्हणजे चिन्ह बदलणार आहे. 4 माणसांना माहिती असेल, पण जाऊ दे आता मी लिहितो. L तसाच अधिक आणि के किती आहे -5 बरोबर -9. तुम्हीच सांगा आता चला. 2 चिन्ह शेजारी आली की पहिलं चिन्ह बदलायचं असतं बघा. असं माहित आहे ना. सॉरी 1 मिनिट. पहिलं चिन्ह काय करत असते बदलायचं असते. सांगा मग काय येईल. -5 येईल का सांगा बरं. याच्यामुळे हे बदललं आणि आता -5 पलीकडे जाऊन काय होणार रे अधिक नाही होणार. L बरोबर तो -9 तसाच आणि अधिक झाला. मग तुम्हीच सांगा आता चिन्ह वेगवेगळे असल्यावर बेरीज करता का वजाबाकी करता. वजाबाकी करता. किती 4 आहे की नाही. आणि चिन्ह मोठ्या अंकाचं -4. संपले उत्तर. मग कुठे ठीक आहे ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. कुठे नाही कळलं सांगा. आता काय काय पोरं अजून यातल्या पायऱ्या कमी करू शकतात. स्मार्ट पोरं, आमची पोरं स्मार्ट करतात बाबा. आता ही तुम्हाला माहित नाही मला काय येते किती स्टेप माहिती आहेत त्या. ओके चला पुढे आता अजून. हा आता भारी प्रश्न आला बरं का. आता काय सांगितलं बघा. X अधिक Y आहे याची गुणाकार व्यस्त. म्हणजे गुणाकार व्यस्त करायचं ठरलंय का नाही त्यांनी सांगितलंय की. मग काय करायचं उलट. पण आता अंदाज घ्या. आता याच्या खाली कोणच नाही. मला घ्यावा लागेल कोण 1 घ्यावा लागेल ना. आणि मग उलट करा. करा उलट आता. 1/x अधिक y कळलं का बघा. घ्यावा लागला ना मला. आता 1 विसरून नाही चालायचं आता, तर 1 वर जाणार आहे. आणि याची किंमत त्यांनी सांगितली किती 8. घ्या की 8 मग त्यांनी सांगितली. पण आता जर हे दोघ जण असतील तर हे पण दोघ जण पाहिजेत का नाही. म्हणून मी त्याच्या खाली गुपित 1 घेणार. कुठं नाही कळलं सांगा. आणि यांचा मी काय करणार आहे तिरकस गुणाकार. चला आता तिरकस गुणाकार करताना अगोदर ज्याच्यामध्ये चल येणार आहे तो का ती बाजू अगोदर घ्यायची. घ्या बघ. 8 ने एकाला गुणायचं का दोघाला. दोघाला गुणायचंय. कसं
8 ने x ला गुणलं 8x अधिक y ला गुणलं 8y नाही का आणि बरोबर 1 1 1 कुठं नाही कळलं सांगा गड्या कार्यकर्त्यांना आणि आता त्यांनी जी किंमत सांगितली ठेवा की कुणाची वायची बघा ठेवतो 8x तसाच अधिक नीट ऐका 8 आणि नंतर y कंसात ठेवा किती -2 बघा बाबा मला तर कळलंय बाबा कंसात का घेतला माहिती का वजा आले म्हणून चला या खालच्या पारीला 8x तसाच तुम्हीच सांगा मला आता मगाच्या सारखं बघा बर 2 चिन्ह आली का नाही शेजारी 2 चिन्ह शेजारी आली की पहिलं चिन्ह बदलायचं या अधिकचं काय करा वजा वजा आणि गुणा की मग इथं गुणाकार असतो बरं का 8 दुने काय 16 गुणाकार असतो बरोबर 1 तुम्हीच सांगा आता काय सांगणार x ची किंमत काढण्यासाठी अगोदर 16 पलीकडे गेला का नाही वजा 16 चा काय होईल सांगा बरं एकदम सांगायचं मला हा 1 आणि हा 16 17 झाला का नाही काय उरलं सांगा बरं 8x बरोबर 17 कुठनं आणला 17 सांगा वजा 16 चा अधिक झाला ना आता सांगा फक्त x बरोबर हा 8 गुणाकार आहे ना गुणाकाराचा भागिले झाला 17/8 संपलं बघा बरं उत्तर आहे का कुठे ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल संपलं कुठे नाही कळलं सांगा सगळ्या कन्सेप्ट तुमच्या अगोदर क्लिअर केल्यात आहे 2 चिन्ह शेजारी आली की बदलायचं म्हणून तुम्हाला अवघड का इथेच वाटत असेल दुसरं कुठं नाही येत दुसरं काय नाही अवघड याच्यातलं बदलायचं आत आलं की बाहेरचं बदलायचं असतं ओके अजून एक बघू आपण हेच ना हे राहिले का हा हे राहिले या बाण हे घ्या ए अधिक बी आहे ए अधिक बी है ना याची गुणाकार व्यस्त आला का शब्द मग तुम्हाला याचा व्यस्त करायचा आहे मग मी त्याच्या खाली गुपित एक घेणार करा की उलट मग 1 वर आणि ए अधिक बी खाली आणि याच उत्तर त्यांनीच दिलंय किती काय मग 1/12 जसं दिलंय तसं मी लिहिलं आणि ठरलंय आपलं मधी बरोबर चिन्ह आले की तिरकस गुणाकार करायचा करा बरं मग तिरकस गुणाकार अगोदर ही बाजू 1 ने जर ह्या दोघाला गुणलं तर तेच येणार ए अधिक बी बरोबर आणि 12 1 12 पण कसला 12 तिथंच वजा 12 आहे ना सांगा आता आता ठेवा किंमत कुणाची याची ठेवा याच्या जाग्यावर -4 हे का ठेवला -4 अधिक बी तसाच आणि बरोबर त्यांचाच -12 आहे तुम्हीच सांगा आता मला किंमत काढायची याची सॉरी बी ची जाऊ द्या की 4 पलीकड तुम्हीच सांगा -4 चा पलीकडे गेल्यावर काय होईल +4 सांगा काय उरलं बी बरोबर तो -12 आणि हा +4 चला सांगा उत्तर वेगळी चिन्ह आली की वजा बाकी 12 ची 4 ची 8 आणि चिन्ह मोठ्या अंकाचं म्हणजे कुठलं 12चं -8 बघा बरं उत्तर आहे का कुठे ऑप्शन नंबर 1 तुमचं उत्तर असेल संपलं कुठं नाही कळलं सांगा प्रॅक्टिस मध्ये जावा अजून पायऱ्या कमी होणार आहे त्या परत सांगतोय मला माहित नाही तुम्हाला किती कन्सेप्ट आहेत त्या यातल्या 2 पायऱ्यामध्ये उत्तर काढता येतंय हे मनातल्या मनात पायऱ्या करू शकताय तुम्ही ओके या पुढे चला तेवढं ते बघू जरा आपण सांगा आता चला काय म्हटले ए अधिक बी ची गुणाकार व्यस्त लगेच मी काय करणार तुझ्या खाली गुपित एक घेणार ना आणि करा उलट 1 काय ए अधिक बी आणि हे उत्तर काय आहे पी आहे पी आता अंक नाही दिला अगोदर पी दिलाय त्यावर पी आता परत चेक करा पण पी ची किंमत दिली ना 12/4 मग कशाला पी लिहायचा इथं माहिती आहे ना आपल्याला की पी ची गरज नाही तिथं 4 ठेवायचा आहे मग पी लिहतच नाही मी 4च लिहितो ना मला दिली ना किंमत ऐका
मी त्याला पीला लिहितच नाही, मी डायरेक्ट किती लिहितो 4. तर दिलंयच ना त्यांनी. आणि मग ठरलंय तुझ्या खाली गुपित 1. करा तिरकस गुणाकार. कसं कसं सांगा आता. 4 ने ए ला गुणलं 4a, बी ला गुणलं 4b, आणि बरोबर 1 1 1. ठेवा आता. अजून कोणाच्या किमती दिल्या त्या बघा बाबांनो. बी दिलाय -4. ठेवा 4a अधिक 4 तसाच, आणि बी ची किंमत काय आहे -4 आहे ना, बरोबर 1. ठरलंय ना आपलं की 2 चिन्ह शेजारी आली का नाही, पहिलं चिन्ह बदलायचं. ठरलंय का नाही सांगा चला. कसं 4a बदला पहिलं चिन्ह, वजा झालं अधिकचं, 4 चोक 16 आणि बरोबर 1. तुम्हीच सांगा आता. 16 वजाचा पलीकडे जाऊन काय झाला अधिक. खरंय का नाही सांगा. 4a बरोबर 17 कुठनं आणला, वजाचा अधिक झाला. ठरलं की मग आता a बरोबर गुणाकाराचा भागिले झाला 17/4. बघा बरं उत्तर आहे का. संपलं की. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. कुठं नाही कळलं तर बाळांनो, अशा प्रकारे आज मी तुमच्यासाठी हे गुणाकार व्यस्त नावाचं एक छोटस उदाहरण एकच आहे, पण उदाहरणं येतात आणि मेरिट ठरवून जातात असं हे उदाहरण आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे उदाहरण पोचवा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. हे स्वतः फक्त बघू नका, आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा. आवडत असेल तर लाईक करा, कमेंट पण करा. तुम्ही कमेंट पण करत नाही, नुसतं बघताय लिहून घेताय. तेवढं तरी काम करा, कमेंट पण करा, कसं वाटतंय ते नाही सांगा, लाईक पण करा. तुमच्यासाठी उदाहरण मी घेऊन आलोय. जे विद्यार्थी कमेंट करून सांगता हे घ्या, त्यांच्यासाठी मी हे करतोय. तुम्हाला पण काय वाटत असेल तसं सांगत जावा, मी ते घेत जाईन. तर बाळांनो हे प्रकरण कसं वाटलं ते मला कमेंट करून सगळ्यांनी सांगा. ओके चला सगळ्यांना बाळांनो कसं वाटतं मला सांगा. ओके धन्यवाद.